दरम्यान माझा कट्टा या कार्यक्रमादरम्यान आशाताई काय म्हणाले होत्या बघूया. स्वभाव माझा एकदम कडक वेगळा असा होता. कारण मला जे करायचंय ते मी करायचे. पण एरवी मी कॉम्प्रोमाइज घरामध्ये करते, फ्रेंड मध्ये करते, सगळ्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करते. एक गोष्ट आहे की आपण ज्यावेळेला ट्रेन मध्ये बसतो तर जागा नसली तर एखाद्या माणसाला आपली जागा हळू थोडीशी देतो. मग इतक्या जवळ जाणाऱ्या माणसाला आपण ऍडजस्ट करतो. तर लाईफ मध्ये आपल्या लोकांना आपण ऍडजस्ट केलं पाहिजे. सगळ्या आपल्या मित्रांना म्हणा, काय म्हणा, कोणी तलवार असलं तर कोणी मॅन व्हायला पाहिजे. तर तसं मी माझं आयुष्य सगळ्यांमध्ये म्हणजे ऍडजस्ट केलेलं आहे. सगळ्या गोष्टी हा ठीक आहे, हे घ्यायचंय घ्या, ओके. पण मी माझ्या गाण्यामध्ये कुणाला बोलू दिलं नाही, मी माझ्या कामामध्ये कुणाला बोलू दिलं नाही. आणि मला माझं जे जे वस्तू मला आवडतात त्या वस्तू मी करत राहते. आणि म्हणजे मला जसं हवं तसं त्या गाण्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज नाही करत. लहानपणापासून मी ऍडजस्टमेंट सगळ्यामध्ये करायचे. पण मला जे काय गाण्याच्या बाबतीत मी कुणाचं हे केलं नाही, म्हणजे ऐकलं नाही की तुम्ही काय करा, काय नका गाऊ, अमकं करा, तमकं करा, असं नाही. गाणं माझं जीवन आहे, माझा श्वास आहे, मी गात राहणार. संघर्ष हा होता, तुम्ही म्हणालात ना एका झाडाखाली दुसरं झाड उगत नाही, तर त्या झाडाने वेगळं व्हायला पाहिजे. तशी मी वेगळी झाले, भोसले झाले आणि मी गायला लागले. संघर्ष आमचा कधी कुठेही आमच्या नात्यात कुठेही आला नाही, पण गाण्यात संघर्ष हा असायचा. लोकांनी केलेला आहे तो. ही चांगली गाते का ती चांगली गाते, ती चांगली गाते का ती, सगळं तरुजात तरा जो असतो ना त्याच्यात ठेवलेलं होतं. तर ते गोष्ट मला आवडत नाही. मग आशा भोसलेची स्टाईल स्वतःची आहे, लताची स्टाईल, दिदीची स्टाईल स्वतःची आहे, उषाच वेगळं गाते, बाळ वेगळं चाली करतो. हे सगळे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं गेले पाहिजेत. पण तुम्ही म्हणालात तसं एका झाडाखाली, मोठ्या झाडाखाली छोटी झाडं वाढत नाही. तर झाडांनीच ठरवलं पाहिजे की आपल्याला मोठं व्हायचंय तर काय केलं पाहिजे. मी सगळी गाणी गायलेली आहे, सगळ्या स्टाईलची. सगळं स्टाईल माझं संपलेलं आहे. फक्त एकाच गाण्याला मला असं वाटलं होतं की हे गाणं मला गायला द्यायला होतं. तुम जो हुए मेरे हम सफर, रस्ते बदल गए, लाखों दिए तेरे प्यार के, आंखों में जल गए. हे गाणं मी इतक्या चांगल्या तऱ्हेनं गाले असते असं मला वाटतं की हे गाणं मी गायला पाहिजे होतं. काय असतं, माणूस असतो ना तो फार हावरट असतो, त्याला कधी समाधान मिळत नाही. मला हे नाही मिळालं, मला ती भाषा नाही शिकता आली, मला ते इंग्लिशमध्ये गाणं नाही गाता आलं, काय रशियन मला गाता नाही आलं. हे सगळ्या गोष्टी माणसाच्या मनात असतात आणि तो हावरट असतो. त्याला किती देवानं दिलं तरी त्याचं मन भरत नाही. आणि त्यामुळं मी या गोष्टी विचारच करत नाही की मला आणि काय हवं आहे, काय नाही. सगळं देवानं दिलेलं आहे, फर्स्ट क्लास आहे. तो जे करेल ते चांगलंच करेल. उद्या जर मी मेले तर ते माझ्यासाठी चांगलंच असणार. म्हणजे त्यानं जे लिहिलेलं आहे ते होत राहणार. आणि एक प्रत्येक माणसाने बांधून ठेवायला पाहिजे मनामध्ये की देवाची जी लिहिलेली नशीब लिहिलेलं आहे, त्यानं सटवाई येऊन लिहून गेलेली आहे, ते कोणी बदलू शकत नाही. तर आपल्या सुरेल आवाजानं दशकानुदशकं रसिकांच्या मनावर आपल्या सुरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी आज अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला.